हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो यस मित्रांनो, काल मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझा एक ट्रेड चालू आहे कॅट JPY मध्ये. आणि यस, रात्री त्यांनी पूर्ण आपल्याला टार्गेट दिलं आहे. हे बघा, तसंही मी याचा प्रॉफिटचा स्क्रीनशॉट लावूनच तिथे व्हिडिओमध्ये. बट येस, हा एक ट्रेड आपण प्लॅन केला करन्सीमध्ये. हा एक याचा पण आपल्याला टार्गेट भेटला आहे. आता कालपासून आपण जवळपास 3 ट्रेड प्लॅन केले आणि तिन्हीमध्ये एक गोल्डमध्ये स्टॉप लॉस गेलाय. बाकी 2 आपल्याला सक्सेसफुली टार्गेट भेटले आहे. सो येस मित्रांनो, कसं असतंय की भरपूर मुलं गोल्डलाच ट्रेड करायला प्रेफर करतात. बट एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो तुम्ही, की गोल्ड हे खूप रिस्की आहे. मी वारंवार तुम्हाला हे सांगतोय की गोल्डपासून थोडंसं जेव्हा प्रॉफिटेबल झाले ना, तर तेव्हा तुम्ही डायरेक्ट गोल्डला ट्रेड करू शकता. प्रॉफिटवर रिस्क घेऊन मग तुम्ही ट्रेड करू शकता. बट तुम्ही जर नवीन ट्रेडिंग स्टार्ट करताय आणि डायरेक्ट गोल्डला करताय, तर भरपूर चान्सेस आहे की तुमचं कॅपिटल वॉश आउट होईल. कारण की तुम्हाला प्राइस ऍक्शन वगैरेची तेवढं नॉलेज नसेल. सो येस, तुम्ही, मला तरी वाटतं की सगळ्यांनी आधी करन्सीमध्ये ट्रेड केले पाहिजे. आणि करन्सीमध्ये एकदा तुम्ही सक्सेसफुल झाले की मग तुम्ही गोल्डमध्ये जे पण प्रॉफिट असेल, प्रॉफिटवर रिस्क घेऊन तुम्ही ट्रेड करू शकता. तर येस, आता आपला एक कॅट JPY मध्ये एक टार्गेट डन झालंय. आणि इथे आपण पूर्णपणे सेटअप सुद्धा आता ऑन करून घेतलाय. तर बघूयात आज आपण काय प्लॅन करतो काय नाही. आणि असेच आज काही जर प्लॅन झाला तर मग तो पण मी तुम्हाला शेअर करणारच आहे. बाकी तुम्हाला व्हिडिओ वगैरे कसे वाटताय ते मला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक वगैरे करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज पण GBP मध्ये न्यूज आहे, तुम्ही बघू शकता. 11:30 वाजता न्यूज आहे. तर आपण बघूयात काही GBP मध्ये ट्रेड वगैरे प्लॅन करता येतो का. मी फक्त न्यूज बघून ट्रेड नाही करत गाईज. मी त्यामध्ये माझी स्ट्रॅटेजी वगैरे यूज करतो. आणि स्ट्रॅटेजी प्लस न्यूज जर दोन्ही कॉम्बिनेशन सेम असेल तर मी तो ट्रेड प्लेस करत असतो. म्हणून करन्सी खूप स्लो मुवमेंट करते, मला माहिती आहे. बट तुम्ही जर प्रॉपर त्याला न्यूज सोबत यूज करायचे जर शिकले ना, तर तुम्ही खूप खूप चांगल्या प्रकारे त्यात सुद्धा प्रॉफिट करू शकता. सो येस, अशी जर करन्सीमध्ये तुम्ही ट्रेडिंग स्टार्ट केली ना, तर तुम्ही हळूहळू प्रॉफिटेबलही होशाल आणि रिस्की पण नाहीये. सेफ ट्रेडिंग करायची आहे तर तुम्हाला करन्सी सारखी बेस्ट ऑप्शन नाहीये गाईज. तर येस, तुम्ही करन्सीला पहिले प्रेफर करा आणि मग नंतर गोल्डमध्ये रिस्क घ्या. डायरेक्ट गोल्डमध्ये रिस्क घ्यायला जाशाल ना, तर जे कॅपिटल नवीन तुम्ही आणलं आहे ते सगळं वॉशआउट होऊ शकतं. आणि जास्त लॉस झाला तर मग मुलं काय करतात, ट्रेडिंग सोडून देतात. सो पहिले प्राइस ऍक्शनला मास्टर करा, करन्सीमध्ये प्रॉफिटेबल व्हा आणि मग गोल्डमध्ये रिस्क घ्या. गाईस, तर हा ट्रेड बघा कॅटचा. एकदम आपण ट्रेंड लाईनच्या हिशोबाने आपण हा प्लॅन केला. ट्रेंड लाईनचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे आणि न्यूजसुद्धा होती, त्यामुळे आपण त्यामध्ये सेल साईडला एक प्लॅन केला. आणि एकदम परफेक्ट असं त्यांनी टार्गेट दिलं आणि एकदम टार्गेट झाल्यावरच रिव्हर्स झाला आहे. सो असे पूर्ण ॲनालिसिस करून ट्रेड प्लॅन करावा लागतो आणि मग सक्सेसफुली आपण टार्गेट ही त्यात घेऊ शकतो. फक्त गोल्डमध्ये आपण वारंवार ट्रेड करून लॉस केल्यापेक्षा प्राइस ॲक्शनला जर मास्टर केलं तर मग आपण कोणत्याही टाईपची ट्रेडिंग करू शकतो, करन्सी, फॉरेक्स किंवा इंडियन. तर आपण फक्त एकटेच ट्रेड नाही करत, तर स्टुडंट सोबतही आपण ट्रेड प्लॅन करतो. जो ट्रेड मी काल कॅट JPY मध्ये केला तोच आपला एक स्टुडंटनी, ओमकारनी सुद्धा केला. ओमकार, दाखव. ट्रेड करता रिअल अकाउंट बघू शकतो. प्रॉफिट $4 झालेले. प्रॉफिट लॉस चालू झाला, एकदम बेस्ट ट्रेड आहे. सो येस मित्रांनो, ओमकारने सुद्धा हा ट्रेड केला आहे आणि त्यांनी जवळपास $4-4.5 त्यांनी त्यात बुक केले. आता भरपूर जणांना $4 हे खूप कमी वाटत असेल. बट ओमकार फक्त 1 महिन्यापूर्वी आपल्याकडे आलाय आणि तो एकदम बेसिक, त्याला बिलकुल नॉलेज नव्हतं ट्रेडिंगचं. तरी पण तो आज $4 ते $5 किंवा $10 पर्यंत तो प्रॉफिट करू शकतो. म्हणजेच की जरा इंडियन रुपीज मध्ये आपण त्याला कन्वर्ट केलं तर जवळपास तो ₹1000 ते 500 ते ₹1000 तो अर्न करतोय. तर स्टार्टिंगसाठी हे एकदम बेस्ट आहे. आणि तुम्हाला ही बेसिक टू ॲडव्हान्स ट्रेडिंग शिकायची असेल तर नक्की मला इन्स्टावर DM करा आणि तुमची ट्रेडिंग जर्नी चालू करा. गाईज, तर हा आपला एक ट्रेड चालू आहे आता युरो GBP मध्ये. याला आपण सेल केलं आहे. बट आता ट्रेड तर आपला एकदम मस्त चालू आहे, प्रॉफिटमध्ये आहे. बघूया त्यात स्टॉप लॉस होतं की टार्गेट होतं. बट आता बाहेर जर बघितले तर एकदम छान असा पाऊस चालू झाला आहे. खूप दिवसांनी आता पाऊस येतोय आणि एकदम बेस्ट वातावरण झालं आहे. गाईस, तर आपला जो ट्रेड चालू होता युरो GBP मध्ये, तो सध्याला स्टॉप लॉसच्या जवळ गेलाय.
तर बघूया, त्याला आपण कट करताना मी एकदा अपडेट देतोच तुम्हाला जर कट केला तर. बट येस, तो एकदम स्टॉप लॉस एरिया जवळ आला आहे. थोड्या वेळ वेट करतो आणि मग बघूयात, स्टॉप लॉस हिट झाला तर स्टॉप लॉस घेऊयात, नाहीतर वेट करून टार्गेटसाठी आपण थांबूयात. गाईज, तर आता आपला एक ऑनलाईन क्लास चालू आहे. सो रोहित भाऊ, कसं वाटलं तुम्हाला ऑनलाईन क्लास? आवडतं तुम्हाला? हा, एक मिनिट, आता सांगा, झाले तुमचे डाऊट क्लिअर? हो, माझे डाऊट क्लिअर झाले. तुमच्यासोबत बोलल्यानंतर डाऊट राहील असं सो सो येस गाईज, रोहित भाऊ आपल्याकडे ऑलरेडी पहिले शिकलेले आहे. आता ते पुण्याला जॉबला लागले, तर त्यांना थोडेफार डाऊट होते, म्हणून आपण त्यांचा एक ऑनलाईन सेशन घेऊन त्यांचे डाऊट क्लिअर केले. ओके रोहित भाऊ. ओके, आता भाऊ तुम्हाला दिसलं नाही, मी आलं नक्की भेटेल. आमचे ब्लॉग बघा फक्त तुम्ही, आमचा वॉच टाइम कम्प्लीट करून द्या. नक्की नक्की, आता रविवारी या रविवारी तुमचे ब्लॉग परत एकदा तुम्ही तुम्ही लोकांचे लय व्हिडिओ बघितले, आता आमची बारी आहे. ठीक आहे, तर आता मी आलो आहे घरी. खूप जास्त थकलो आहे. ॲट दी एंड आपण आजचा दिवस लॉसमध्ये बुक केला आहे आणि जवळपास एक 100 ते $110 मायनस आहे आपण आज. येस, ट्रेडिंग हे प्रॉफिट अँड लॉस चालू असतो, बट आपल्याला लॉसला जास्त मनावर न घेता नेक्स्ट डे स्टार्ट करायचा असतो आणि त्या दिवसाला प्रॉफिटेबल करायचं असतं. ऋषी पण आला आहे आपल्याकडे. सो येस मित्रांनो, प्रॉफिट लॉस पार्ट ऑफ गेम आहे. आज लॉस झाला आहे तर उद्या प्रॉफिटही होऊ शकतो. बस आपण आपली स्ट्रॅटेजी फॉलो करायची आणि कन्सिस्टन्सी ठेवायची. ट्रेडिंगसाठी सगळ्यात मेन म्हणजे कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन, ह्याच गोष्टी आहे. तुम्ही जरा एक लॉसला घाबरून जर ट्रेडिंग सोडली तर मग त्यात काही तथ्य नाही आहे. सो तुम्हाला ही ट्रेडिंग जर कंटिन्यू ठेवायची असली तर लॉस जरी झाला तरी डिमोटिवेट न होता नेक्स्ट डे स्टार्ट करायचा आणि आपली जे बी स्ट्रॅटेजी आहे त्यालाच फॉलो करायचं. जर आजचा व्हिडिओ आपण आजचा ब्लॉग इथे एंड करूयात. तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक सपोर्ट राहू द्या.